राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणुका पार पडणार आहेत। या दोन्ही ठिकाणी निवडणुका लढण्याचा निर्धार काँग्रेसने केलाय। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही निवडणूक लढवण्याला हिरवा कंदील दाखवलाय। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता काँग्रेसनं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या, तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी लवकरच उमेदवार निश्चित होणार आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे। ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी काल मुलाखती दिल्या आहेत। आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार आहोत, पक्षश्रेष्ठींनी आम्हाला तसा आदेश दिलाय असं या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे। काल 6 जणांनी मुलाखती दिल्या आणि आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे। दादांचा गट जर महाविकास आघाडीत असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत। आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराशी लढणार आहे। कोणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबरने आम्ही राहणार आहे। ही लढाई, इथली लढाई जी आहे ही स्वाभिमानी बारामतीकर विरुद्ध भाजप दबावमुक्त बारामती विषय करायचा आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखीन 2 पक्षांची साथ मिळाली आहे। महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला मदत करणार आहे, तर काँग्रेस नेते आज ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीवरनं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसला एक विनंती केली आहे। अजितदादांचा काँग्रेससोबत अनेक वर्षांचा सहवास होता, त्यामुळे काँग्रेसनं बारामतीची जागा बिनविरोध करावी असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर राहुरीत तुम्हाला लढायचं असेल तर लढा, तिथं आम्ही तुमच्या विरोधात लढू असंही बावनकुळे म्हणाले। माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे। अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी। हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू। बारामती पोटनिवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार नाहीये, मात्र जर तिथे कोणी लढणार असेल तर आपण विरोध करायला नको अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार होता। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबा गावात पुतळा बसवण्याच्या वादावरून वातावरण चांगलंच तापलंय। गेल्या 2 दिवसांपासून 2 गट आमनेसामने आहेत। गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान लक्ष्मण हाके हेही घटनास्थळी उपस्थित आहेत आणि पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसंच माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने या वादावरती तोडगा निघण्याची शक्यताही व्यक्त केली जाते।
सोलापुरातील अंजनगाव खेलोबा इथला तणाव अजून शांत झालेला नाही. अंजनगाव प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आता स्थानिक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही समाजाचे 2 प्रतिनिधी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर इथल्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली आणि या प्रकरणावरनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबात तणाव अजूनही कायम आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी त्यांनी भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अंजनगावामधल्या घटनेवरनं महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. माफ करा. हे दिसतंय असं प्रकरण नाही. दिसायला आपल्याला पुतळ्याचं प्रकरण दिसत असेल, याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्या खोलामध्ये जाण्याची नितांत आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतात तेव्हा अनेकांना पोटसूळ उठतो. त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करावा, वातावरण बिघडवावं. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली बहुतांश लोक म्हणजे 70-80% लोक ही देवाभाऊंच्या सोबत आहेत. हे जे कारस्थानी करणारी लोक आहेत त्यांच्यासोबत लोक नाहीत, परंतु त्यांना जातीय दंगली करायचे आहेत. महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे. लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल करडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण हाकेंना अंजनगावातनं बाहेर काढा, अन्यथा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने अंजनगावमध्ये दाखल होतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिलाय. लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे. महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया. या महाराष्ट्रातील काही जातीवादी नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बंदोबस्त, त्या हाक्यासारख्या नालायक माणसाचा बंदोबस्त लवकरच सरकारनं करावा. अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरातचा गेल्या वर्षातील सीडीआर हाती लागल्याचा दावा दमानी यांनी केलाय. यात रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल, चाकणकरांच्या बहिणीचे 236 कॉल असा दावा अंजली दमानी या करतायत. तर एकनाथ शिंदेचे खरातला 17 कॉल असून 21 मिनिटं संभाषण झालंय. चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांनीही खरातला कॉल केल्याचा दावा दमानी यांनी केलाय. आपल्याकडे सीडीआरची कॉपी आहे आणि ती पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना दिल्याचं दमानी यांनी म्हटलंय. चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते.
आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता त्याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटनेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. अंजली नमाने यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातच्या गुन्ह्यात ज्यांचा कोणाचा सहभाग असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शिरसाट म्हणाले. 100% जे त्या गुन्ह्यामध्ये संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून तर थोडं वाट तर पाहिली पाहिजे. कशाचे फोन होते, काय होते, अनेक बरोबर माझ्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार जर असेल तर मलाही जेलमध्ये गेलं पाहिजे ना. मी कुणालाही असं स्पेअर करा असं म्हणतच नाही आम्ही, परंतु त्या खरातांनी ज्या पद्धतीचे गुन्हे केलेत, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका भयानक गुन्हे करणारा हा पहिला गुन्हेगार असावा. म्हणून त्याच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे. ही जशी सगळ्यांची इच्छा तशी आमची सुद्धा इच्छा आहे. भोंदू खरातवरती 13 पानांचा लेख लिहिणारे नामकर्ण आवारेंची शिर्डी पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे. नामकर्ण आवारे सिन्नर इथल्या जगदंब पतसंस्थेचे संस्थापक आहेत आणि याच पतसंस्थेत खरातचे तब्बल 32 खाती आहेत आणि या संदर्भात शिर्डी पोलिसांकडनं नामकर्ण आवारेंची चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात सुद्धा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. सध्या कल्पना खरात फरार आहे. कल्पना खरातचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आहे. एकीकडे कल्पना खरात मोठ्या घरात राहायची, मात्र माहेरकडील घर अत्यंत दुरावस्थेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र कल्पना कुणाची फसवणूक करू शकत नाही अशी प्रतिक्रिया कल्पना खरातची भावजय मंगला शिंदे यांनी दिली आहे. बसला आम्हाला आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे. तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या आणि मुलं एवढं वाढलं बा ते करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या भोंदू बाबांनाच त्यांनाही फसवलं काय? आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काय सांगू आता. तर भोंदू अशोक खरातच्या पत्नीचं सिन्नर तालुक्यातील पाडली गावात जे माहेर आहे तिथे एबीपी माझाची टीम पोहोचली. इथल्या ग्रामस्थांशी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी खरातच्या गैरकृत्यांविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे हेच गाव माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचं जन्मस्थानही आहे. मात्र आता खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर इथले ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी त्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. खरातच्या लग्नाच्या वेळी त्याच्या अंगावरती वार असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं होतं. ग्रामस्थांनी माझाशी बोलताना तो किस्सा आवर्जून सांगितला. लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती, कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती. परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता. परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं. परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही. तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता. हा म्हणलं कपडे काढून काढीत नव्हता. हा भाळत लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा वाटल्या. हा मागून त्यांना काढली. त्याला वय जास्त होतं. हा पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय काढणार हे माहीत नाही.
आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता. पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. भोंदूबाबाच्या नादी लागून सुशिक्षित स्त्रियांनी मूर्खपणा केला. या स्त्रियांनाही कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून नंतर इतर स्त्रिया अशा प्रकाराला बळी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी दिली आहे. तसंच रुपाली चाकणकर यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या ज्या सगळ्या सुशिक्षित स्त्रिया एका भोंदूबाबाच्या नादी लागून मूत्र पिऊन त्या काय त्यांना लैंगिक समाधान किंवा बाळ होऊ शकतं, गंड्या दोऱ्यांनी बाळ होऊ शकतं, ही जी या बायांची धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे. आता यांना कायद्याचा बडगा दाखवावा. आता मला माहिती आहे की मी बायांसाठीच काम करते, महिलांसाठी काम करते, स्त्रियांवर अत्याचार होतातच, यात काही शंका नाही. पण या भोंदूबाबांच्या नादी अंधश्रद्धेतून ज्या बाया जातात त्यांना आपल्याला जर का काही धडा द्यायचा असेल तर मला असं वाटतं की कायद्याचा बडगा, त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यानंतरच्या स्त्रिया याच्या नादी लागणार नाही. मी तर म्हटलेलंच आहे ना की फक्त महिला आयोगांना बडतर्फ करून किंवा त्यांना अध्यक्षपदावरून हटवून होणार नाही, तर त्या आणि त्यांच्यासह त्यांच्या लेव्हलच्या, कारण आता हे फार असतं ना आपल्याकडे, तर या पद्धतीनं ज्या बाया त्याच्या शिकार झाल्यात त्यांना पहिल्यांदा हे केलं पाहिजे, शिक्षा. साधं मेलला उत्तर देत नाही, फोन उचलत नाही, जिथे त्यांनी काम करायला पाहिजे तिथे त्यांनी काम केलेलं नाही आणि करंगळी कापून घेण्यासारखे, म्हणजे किती मूर्खपणा असावा हा, याची मला कमाल वाटते की त्याची काही हद्दच नाही आहे. भोंदू अशोक खराचं प्रकरण समोर आल्यानंतर नाशिकमध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन केलंय. या परिषदेला राज्यातील अन्निसचे पदाधिकारी उपस्थित होते. बुवाबाजीच्या विरोधात जनजागृती करावी, भोंदूगिरी विरोधात मोहीम अधिक तीव्र करावी, सरकारने कायदा केला मात्र प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याप्रमाणे केंद्रातही जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय आजच्या परिषदेत घेतला जाणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं फलज्योतिष आणि बुवाबाजी संघर्ष परिषद होत आहे. याच नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातानं जे थैमान घातलेलं आहे आणि सगळ्या जगभर नाशिकची खऱ्या अर्थानं तशी बदनामी झालेली आहे. आम्ही एवढंच आवाहन करणार आहे की हा बुवाबाजीचा लढा हा फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा हा लढा आहे. या महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व आपण महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, पण आजही या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबा मांत्रिक आमच्या आया बहिणींचे अब्रू लुटतात. महाराष्ट्रामध्ये आमची सर्व प्रशासनाला, विशेषतः मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की बुवाबाजीच्या विरोधात आम्हाला साथ करावी. खरात प्रकरणावरनं 39 आमदारांचा राजीनामा घेण्याची मागणी माकप नेते अजित नवलेंनी केली आहे. शिवाय भोंदूला साथ देणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी अजित नवलेंनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 6 एप्रिलपासून राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय. संविधानिक पदावर निवडून गेलेले 39 महाराष्ट्रातले आमदार हे अशोक खरातच्या बुवाबाजीला शरण गेले, त्यात सामील झाले, अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्रभर होत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. स्वतः आमदारच बुवाबाजी मंत्रतंत्र या प्रक्रियेला शरण जाणार असतील आणि त्या प्रकारचा आदर्श सगळ्या समाजात अत्यंत वाईटरित्या अंधश्रद्धेच्या बाबत रुजवणार असतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशा सामील असणाऱ्या आमदारांना तातडीनं त्यांना हकललं पाहिजे, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. या आमदारांनी अशा प्रकारचे राजीनामे द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. 6 एप्रिल रोजी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये जबरदस्त आंदोलनाची हाक दिलेली आहे. भोंदू अशोक खरातने 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचं समोर आलंय. 2021-22 मध्ये अनेकांच्या नावे खरातने पतसंस्थेमध्ये खाती उघडली. प्रत्येक खात्याला अशोक खरात हाच नॉमिनी होता. जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार या खात्यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यामध्ये व्यावसायिक जासूद रुपाली चाकणकर यांच्या भगिनींसह पुतण्याचं सुद्धा नाव आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानेही खाती उघडल्याची माहिती शिर्डीतील कस्टडीत असलेल्या आरोपींनी दिली आहे.